श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या सोमवारी म्हणजेच 10 फेब्रुवारी रोजी परीक्षा पे चर्चा या उपक्रमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधणार आहेत. या उपक्रमाची ही 8वी आवृत्ती असून गेली 7 वर्ष हा उपक्रम यशस्वीरित्या राबवण्यात येत आहे. परीक्षा पे चर्चा उपक्रमाचा विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना कसा उपयोग होऊ शकतो याविषयी आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत. श्रोते हो, शिक्षण आणि अभ्यास म्हटलं की विद्यार्थ्यांवर दडपण हे आलंच. मात्र विद्यार्थ्यांवरील हे दडपण कमी करून त्यांना तणावमुक्तरित्या परीक्षांना सामोरं जाता यावं यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा परीक्षा पे चर्चा हा उपक्रम उपयुक्त ठरत आहे. विद्यार्थ्यांमध्ये परीक्षांविषयी असलेलं दडपण दूर व्हावं, विना तणाव सर्वांना परीक्षा देता याव्यात यासाठी देशातल्या विद्यार्थ्यांकरता परीक्षा पे चर्चा हा उपक्रम देशात वर्ष 2018 पासून यशस्वीपणे राबवला जात आहे. प्रत्यक्ष परीक्षेच्या आधी प्रधानमंत्री संपूर्ण देशातल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. या उपक्रमाला गेल्या 7 वर्षांपासून विद्यार्थी आणि पालकांकडून सर्वोत्तम प्रतिसाद मिळत आहे. केवळ परीक्षांबाबतच नव्हे तर जीवनातही तणावमुक्त राहण्याचा मंत्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आत्तापर्यंत झालेल्या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमांमधून विद्यार्थ्यांना दिला आहे. यापूर्वी एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभ्यासाकरता आवश्यक असलेली एकाग्रता वाढवण्याचा मंत्रच विद्यार्थ्यांना दिला. ते काय म्हणाले ऐकूया. बहुत लोगों को लगता है कि कंसंट्रेशन एक कोई स्पेशल प्रकार की विधा है जिसको हमें सीखना पड़ता है. ऐसा नहीं है. आप में से हर व्यक्ति दिन में कोई न कोई काम ऐसा करता है जो बड़े ध्यान से करता है. अगर आप खुद अपने आप को ऑब्जर्व करोगे तो आपको पता चलेगा कि वो काम मैं जब कर रहा था, कोई गाना सुन रहा था, एक एक शब्द ध्यान था. जब शब्द सुन रहा था तो उसका वीडियो देखा था तो वो चित्र भी मुझे याद आता था. मैं उस गाने के आगे पीछे क्या था वो भी मुझे याद आता था. यानी एकदम से आपका कंसंट्रेशन था. ये आपने अनुभव किया होगा. आपका कोई दोस्त के साथ आप फोन पे बात कर रहे हैं और उस समय आपका प्रिय गाना चल रहा है, लेकिन आपका दोस्त आपका बहुत अच्छा दोस्त है, फोन पे आ गया, वो गाना की आवाज चल रही है, अब तक आप गाना में उलझे थे, लेकिन एकदम से शिफ्ट होकर के उस आपके दोस्त के साथ फोन में इतने उलझ जाते हैं कि कौन सा गाना आया, कौन सा गया, क्या चल रहा है कुछ पता नहीं. माँ खाने के लिए चिल्ला रही, सुन नहीं रहे हो, आप लगे हुए हो. मतलब कंसंट्रेशन है कि नहीं. इसका मतलब ये कि जो कोई कहते हैं कि कंसंट्रेशन के लिए कोई एक्स्ट्रा एक्टिविटी जरूरी है, इसके बजाय आप अपने आप का एनालिसिस कीजिए. वो कौन सी बातें हैं जिसमें आप ध्यान केंद्रित कर रहे हैं, ध्यान से कर रहे हैं, मन से कर रहे हैं, पूरी तरह उसमें लग जाते हैं और वो उसके डिटेल में जाएगा. ऐसा क्यों करते हैं आप? जिन कारणों से वैसा करते हो उन कारणों को आपने पकड़ लिया, उसी को आपने अपनी रेसिपी बना लिया और चीजों में अप्लाई करना शुरू कर दिया, तो धीरे 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 आपका कंसंट्रेशन के लिए जो दायरा है बढ़ता जाएगा और आप अनेक विषयों पर उतने ही मनोयोग से काम कर पाएंगे. और एक तो खुद को जांचना, परखना, और ये बिल्कुल मन में से निकाल दीजिए कि कोई आपको कह देता है. आप जो कहते हैं कि भाई मुझे याद नहीं रहता है, बहुत लोग कहते हैं याद नहीं रहता है, लेकिन किसी ने आपको बुरा कह दिया और एक वाक्य नहीं 10 वाक्य बुरे बोल गया, आप 6 साल के बाद भी उन 10 के 10 वाक्य याद रहते हैं कि नहीं याद रहते. मतलब जिन चीजों में सिर्फ बुद्धि नहीं, आपका हृदय भी जुड़ जाता है, वो चीजें जिंदगी का हिस्सा बन जाती है. कंसंट्रेशन में भी आप अपने मन, बुद्धि, शरीर, हृदय, आत्मा, ये सबको एक जगह पे सिंक्रोनाइज कर करके लाते हो. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या परीक्षा पे चर्चा या उपक्रमामुळे विद्यार्थी आणि पालकांचा परीक्षांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत असल्याचं दिसत आहे. परीक्षा कोणतीही असो,
त्याला सामोरं जाण्यासाठी आवश्यक असतो तो आत्मविश्वास. हा आत्मविश्वास बळावण्यासाठी विद्यार्थ्यांनी काय करावं याचाही मंत्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या अगोदरच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना दिला आहे. ते काय म्हणाले ते ऐकूया. मेहनत में कोई कमी नहीं होती है। खुद ने भी मेहनत की होती है, अपने पेरेंट्स ने भी की होती है, टीचर्स ने भी की होती है, हमने भी ईमानदारी से की होती है। ऐसा नहीं कि भाई टीचर को अच्छा लगे या माँ बाप को अच्छा लगे इसलिए कर, ईमानदारी से की। लेकिन एक चीज होती है, अगर आत्मविश्वास नहीं है तो कितने ही मेहनत की, क्लासरूम में बैठते हैं, एक शब्द याद आता है, ये भी आता है उस किताब में है, फिर याद आता है उस पेज पर है, फिर याद आता है उस पेज की 5वीं 6ठी लाइन में ही है, सब याद आता है, शब्द याद नहीं आता है। ऐसा होता है ना। मैं बचपन में विवेकानंद जी को बहुत पढ़ता रहता था। वो हमेशा एक बात कहा करते थे, अहम ब्रह्मास्मि। वो कहते थे कि अपने आप को कम मत मानो, अहम ब्रह्मास्मि, मैं ही ब्रह्म का रूप हूं, यानी आत्मविश्वास जगाने की बात करते थे। दूसरी भी एक बात बड़ी मजेदार विवेकानंद जी किया करते थे। वो कहते थे, और उस जमाने में 33 करोड़ देवी देवताओं की चर्चा हुआ करती थी। वो कहते हैं कि तुम 33 करोड़ देवी देवताओं का पूजा पाठ करो, 33 करोड़ देवी देवता तुम पर आशीर्वाद बरसाएं, सारी कृपा बरसाएं, लेकिन तुम्हारे अंदर कोई विश्वास नहीं होगा, आत्मविश्वास नहीं होगा, वो 33 करोड़ देवी देवता भी कुछ नहीं करेंगे। हकीकत ये है कि मन में एक भाव रहता है आत्मविश्वास का, ये बहुत आवश्यक होता है। और ये आत्मविश्वास कोई जड़ी बूटी नहीं है जी, कि मम्मी कह दे कि आज एग्जाम में जाने से पहले ये टैबलेट ले लेना, वो ऐसे नहीं होता है। आत्मविश्वास वो कोई लंबा सा भाषण सुन ले तो भी आत्मविश्वास आ जाता, ऐसा नहीं है। हमने अपने आप को हर पल कसौटी पर कसने की आदत डालनी चाहिए। कभी मान लीजिए हमारे घर में कहीं पर छोटी पहाड़ी है या घर के पास कहीं कोई बड़ा मकान है, स्टेयरकेस है, और तय किया भाई 3 मंजिला मकान है, चलो देखते हैं 3 दोस्त। सबसे पहले स्टेयरकेस पे कौन चढ़ के जाता है? जो चढ़ेगा उसको आत्मविश्वास आएगा, जो नहीं चढ़ेगा उसको लगेगा मैं भी चढ़ू, वो दूसरे दिन मेहनत करेगा। आत्मविश्वास हर कदम पर कोशिश करते 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 बढ़ता है और हम उसको अचीव कर सकते हैं। और इसलिए निरंतर ये कोशिश होनी चाहिए कि मैं जहां हूं उससे मुझे कुछ और अधिक करना है, और इसके लिए जो मुझे करना पड़ेगा वो मैं करूंगा। आत्मविश्वास हर पल प्रयासों से, और हम खुद ऑब्जर्व करते रहे अपने आप को, उससे आता है। स्कूल में जाते समय दिमाग में से ये निकाल दीजिए कि कोई आपकी एग्जाम ले रहा है, दिमाग में से ये निकाल दीजिए कि कोई आपको अंक देने वाला है, दिमाग में ये भर दीजिए आप ही आपके एग्जामिनर हो, आप ही अपना भविष्य तय करोगे। और कौन होता है आपका भविष्य तय करने वाला? वो अंक गिनने वाले गिनते रहेंगे, मैं अपने हौसले को लेकर के चलता रहूंगा। इस भाव के साथ बैठिए, और जीवन में सफलता में आपके पास क्षमता हो, संसाधन हो, सब हो, लेकिन आत्मविश्वास न हो तो आप कुछ नहीं कर सकते। श्रोते हो, परीक्षा पे चर्चावर आधारित कार्यक्रम केंद्रीय शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाकडून गेल्या 7 वर्षांपासून आयोजित केला जात आहे. यंदाच्या या उपक्रमाच्या 8व्या आवृत्तीसाठीची नोंदणी प्रक्रिया 14 डिसेंबर 2024 ते 14 जानेवारी 2025 दरम्यान झाली. यासाठी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी नोंदणी केली आहे. परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम केवळ विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर पालक आणि शिक्षकांसाठीही महत्त्वाचा आहे. याविषयी खार एज्युकेशन सोसायटीचे अध्यापक आणि यशवंतराव चव्हाण सेंटरच्या शिक्षण विकास मंचाचे मुख्य समन्वयक डॉक्टर माधव गोविंदराव सूर्यवंशी यांनी आकाशवाणीच्या वृत्त विभागाशी बोलताना सांगितलं. 2018 पासून प्रथमतः परीक्षा पे चर्चा या विषयाअंतर्गत देशाचे माननीय पंतप्रधान यांनी देशातल्या सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्याशी संवाद साधण्याला सुरुवात केली. वास्तविक पाहता देशाचा पंतप्रधान अशा प्रकारे विद्यार्थ्यांशी, आणि ज्या काळामध्ये परीक्षेचा तणाव असतो त्या काळामध्ये संवाद करणं ही एक गोष्ट देशामध्ये 2018 पासून सुरुवात झाली आणि सातत्याने ती सुरू आहे. परीक्षेच्या काळामध्ये विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यामध्ये जो एक मानसिक तणाव असतो, एक मानसिक द्वंद्व असतं, ते द्वंद्व दूर करून
परीक्षा हे तणावाचं कारण न बनता ते आनंदाचं कारण व्हावं आणि तणावमुक्त परीक्षा होऊन विद्यार्थ्यांनी भविष्यातील अनेक समस्यांना या परीक्षेच्या माध्यमातून सामोरं जावं, या अर्थाने परीक्षा पे चर्चा ही संकल्पना सुरू झालेली आहे. वास्तविक पाहता परीक्षेचा तणाव का होतो, त्याला कोणते कोणते घटक कारणीभूत असतात, विद्यार्थी कशा रीतीने तयारी करावी, शिक्षकांनी त्यांना कशा रीतीने मार्गदर्शन करावं, पालकांनी या काळामध्ये घरातलं वातावरण कसं ठेवावं, हे अतिशय खुबीने सांगण्याचा जो प्रकार आहे तो प्रकार परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात होत असतो. यावर्षी तरी आतापर्यंत सर्व उच्चांक या कार्यक्रमाच्या रजिस्ट्रेशनने मोडले आहेत. अशी उच्चांकी रजिस्ट्रेशन या वर्षाच्या परीक्षा पे चर्चा या संदर्भात झालेली आहे. आम्ही जे शिक्षक आहोत, आम्ही सर्व शिक्षकांनी राज्यातल्या आणि देशातल्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन करून घेतलेलं आहे, शिक्षकांचं रजिस्ट्रेशन करून घेतलेलं आहे आणि वेगवेगळ्या समाज माध्यमातून पालकांनी सुद्धा या कार्यक्रमासाठी रजिस्ट्रेशन केलं आहे. यावरून या परीक्षा पे चर्चेची महती, त्याचं महत्व अधोरेखित होताना आपणाला दिसून येतं. माननीय पंतप्रधान आपल्याशी काय संवाद साधतात? खरं तर पंतप्रधानासारख्या महान अशा नेत्यांनी घरगुती पद्धतीने अतिशय हळुवारपणे आणि मुलांच्या भावनेला हात घालून आणि हसत खेळत त्यांच्याशी संवाद साधणं ही एक कल्पना आहे आणि ती कल्पना परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमातून आपल्या समोर येताना दिसून येते. परीक्षा पे चर्चा यामध्ये माननीय पंतप्रधान कोणत्या विषयाच्या बाबतीत विद्यार्थ्यांशी मार्गदर्शन करतात, तर तो विषय असतो बोर्ड परीक्षेला विद्यार्थ्यांनी सामोरं कसं जावं. नुसत्याच बोर्ड परीक्षा नाहीये, तर बोर्ड परीक्षेच्या पलीकडे जाऊन अनेक परीक्षा आपणाला आपल्या जीवनामध्ये द्याव्या लागतात. मग त्या नोकरीच्या परीक्षा असतील, प्रवेश परीक्षा असतील, तर त्या देताना कोणत्या टिप्स ध्यानात घ्याव्यात या संदर्भातलं मार्गदर्शन सुद्धा यातून होताना दिसतं आहे. आणि सोबतच नुसतं परीक्षावरच या चर्चेमध्ये भर नसतो, तर परीक्षेच्या व्यतिरिक्त हवामानामध्ये बदल, त्यानंतर विद्यार्थ्यांनी स्क्रीन टाइम किती घालवावा, स्क्रीन टाइम मध्ये काय पाहावं, या संदर्भातल्या काही मोलाच्या बाबी सुद्धा माननीय पंतप्रधान आपल्या सगळ्यांच्या लक्षात आणून देतात. देशभरातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षातर्फे निवडले जातात आणि ते निवडले गेलेले विद्यार्थी माननीय पंतप्रधानाबरोबर प्रत्यक्ष रीतीने संवाद करतात आणि हा संवाद इतका जिवंत असतो की मी जरी दुरून तो स्क्रीनवरून जर पाहत असलो तरी मला आपण प्रत्यक्ष अनुभव घेत आहोत पंतप्रधानाशी बोलण्याचा असं वाटायला लागतं. त्यामुळे झालं असं की याची प्रेरणा तर विद्यार्थ्यांनाच मिळालेली नाहीये, तर विद्यार्थ्यांना तर प्रेरणा मिळालेलीच आहे याची. विद्यार्थ्यांबरोबर शिक्षक आणि पालक आणि समाजामध्ये शिक्षण क्षेत्रात आणि समाजाच्या वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रात काम करणारे जे कार्यकर्ते आहेत त्याला सुद्धा परीक्षेची पे चर्चा या कार्यक्रमातून प्रेरणा मिळालेली आपल्याला दिसून येते. श्रोते हो, गेल्या 7 वर्षांपासून सुरू असलेल्या परीक्षा पे चर्चा उपक्रमातून विद्यार्थ्यांना परीक्षांबाबत कोणताही तणाव न बाळगता आपलं उज्ज्वल भविष्य घडवण्याचं कार्य करण्याचा मंत्र मिळाला आहे. त्यामुळेच आज विद्यार्थ्यांसह पालकांचा देखील परीक्षांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलल्याचं दिसून येतं. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन भक्ती सोनटक्के.